थोडीशी इकडे रिमझिम सुरू झालेली आणि रिमझिम झाली म्हणजेच इकडं मस्तपैकी छानसा असा हलका पाऊस चालू झाला आणि इतके झाडे वगैरे इतके हिरवेगार झालेत ना, तर काय सांगू तुम्हाला. कारण की श्रावण महिन्यामध्ये पालेभाज्या झाडे वगैरे खूप छान असं हिरवगार वातावरण होतं ना, तो व्ह्यू आणि इतके एकदम मस्त वाटतं ना. वाव, छान वाटतं. तुमच्या इकडे कसं वाटत आहे श्रावण महिन्यामध्ये तर कमेंट करून सांग. आमच्या इकडे तर खूप खूप छान झाडे आहेत. श्रावणच्या पहिल्या दिवशी ना खूप छान म्हणजे गोडधोड जेवण बनवतात. तर तुमच्याकडे काय बनवतात तर कमेंट करून सांगा. तर चला मी झटपट लवकर आवरून घेते आणि सगळं क्लीनिंग वगैरेचं काम झालेलं आहे ना. तर मला माझं स्वतःचं आवरायचं आहे आणि लेकरं पण शाळेत गेलेत आणि सगळं काम पण आवरले आणि स्वयंपाक थोडा मोठाच करायचा आहे. कारण की आज श्रावण महिना चालू झाला आहे आणि पहिला श्रावण महिन्याचा आज पहिला शुक्रवार आहे. तर तसं शनिवारीच करायचं होतं पण शुक्रवार पडले. श्रावणच्या पहिल्या दिवशी आम्ही इथे म्हणजे आमच्या घरामध्ये आमच्या इथे सगळीकडे गोड जेवण बनवतात. म्हणजे असं पोळी खीर वगैरे असं करतात. तर मला पण आता खूप काम आहे आणि स्वयंपाक पण करायचा आहे आणि सगळं काम वगैरे सगळं आवरले. लेकरं पण शाळेत गेलेत. हे पण करून घेतलं आणि म्हणलं आता सगळं क्लीन वगैरे झाले मस्तपैकी एकदम छान आंघोळ 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 करून स्वयंपाक पण करते. मग स्वयंपाक झाल्यावरच मी तुम्हाला भेटते. तर बघा मी स्वयंपाकमध्ये काय करते आणि काय नाही. तर आताच आंघोळ वगैरे करून मस्तपैकी फ्रेश झाले आणि लगेच स्वयंपाक पण करायचा आहे. कारण की स्वयंपाक खूप मोठा आहे त्याच्यामुळे थोडंसं लवकरच लागणार आहे. कारण की तुम्हाला तर माहिती सगळं काम वगैरे तर सगळं आवरले. तर आता लगेच स्वयंपाक पण करून घेते झटपट. आणि हो, तुमच्या आणि तुमच्या परिवाराला श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा बरं का माझ्याकडून. आणि हा श्रावण महिना तुम्हाला खूप सुखदायक आणि लाभदायक जावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. स्वयंपाक झाल्यावर भेटते तुम्हाला. भजे पण झाले होते. मग इथे पुरण आणि मस्तपैकी गॅस तापवला तर पीठ पण मळून ठेवलं होतं. म्हणलं आता लवकर पोळ्या पण करून घ्याव्या कारण की बाहेर पण लय पाऊस चालू होता ना. त्याच्यामुळं मी सगळ्यात अगोदर इथं सर्व स्वयंपाक झाल्याच्यानंतर भजे वगैरे झाल्याच्यानंतर लगेच इथं पोळ्या पण करून घेतल्या. कारण की मेन पॉईंट पुरणपोळीचा हा पोळीचा असतं बरं का. आणि पोळी हा एकदम शांत आणि शांत डोक्याने पोळी करावं लागते. कारण की असं वाटतं पोळी फुटते का काय पण तसं नाही. माझ्या सगळ्या पोळ्या इथं मस्त व्यवस्थित फुगत होत्या एकदम छान. आणि हाताला चटके पण बसत होते बरं का. इथं भजी आणि याच्यामध्ये पोळ्या बघा. काही पोळ्या ना पोरांनी ना खाल्ल्यात आणि तसंच नाश केलं लेकरं पण ना. आणि इथं मस्तपैकी आमटी, त्याच्यामध्ये गुळावणी, त्याच्यामध्ये भात अजून बाकी आहे. जेवणाचे निवद अजून द्यायचा आहे. एवढं स्वयंपाक तरी अजून पापड नाही केले मी. कारण की बोलले नको एवढं तेलकट पापड नको करू, म्हणून मग काही पापड केलेच नाही. तर माझी इथं देवपूजा पण झाली आणि देवपूजा झाली सकाळीच. म्हणजे तुम्हाला मी जसं सांगितलं होतं देवपूजा झाली आणि इथे मस्तपैकी ना देवाल वगैरे लावून ना इथे मस्तपैकी मी नैवेद्य पण ठेवलाय. आणि तर तुमच्या इकडे श्रावण महिन्यामध्ये पहिल्या श्रावणी दिवशी काय करतात तर कमेंट करून सांगा. आमची तिथं आज गोडाचं जेवण असतं म्हणजेच पुरणपोळी. तर चला, फायनली सगळं काम आवरले आणि स्वयंपाक वगैरे पण झालाय आणि देवाला नैवेद्य पण दाखवलाय. आता कुठंतरी रिलॅक्स वाटतंय. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून सांगा आणि स्किप करता नका बघू हा ब्लॉग. आणि तर टाटा, बाय बाय.